मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे आणि तब्येतीची चौकशी करणं ह्याच्यात गैर नाही। संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं काही संबंध नाही। कृपया जोडू नये, कोणाची मध्यस्थी नाही, काय नाही। रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं का, दवाखान्यात नेलं भरणे मामांनी यांनी दवाखान्यात नेलं होतं अशा प्रकारची मला माहिती मिळाली, म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो। बरोबर आहे ना। मी माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो। त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे। ते दोघंही इमोशनल आहे खूप आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर, त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील। शेवटी माणसाच्या जीवनामध्ये काळ असा असतो, काळ काही मतभेद दूर करत असतं। काही काळाने एकनाथ धनंजय मुंडे आणि सुरेश धसचे मतभेद दूर होतील। गुळाची सुरी गोड बोलून नारळ कापून नेणे हे तर कोणीच केलं नसेल आमच्या उभ्या मराठ्यांच्या 5000 वर्षाच्या इतिहासाच्या खानदानीत। त्या खून करणाऱ्यापेक्षा तर हा मोठा झाला। मग हे जर सत्य असेल तर, हे जर खोटं असेल तर मला शब्द सगळे मागे घ्यावा लागणार आहेत, आणि हे जर खरं असेल तर एवढा विश्वासघात की या मराठ्याने माणूस नाही बघितला। पण मी आहे ना, या राजकारण फात करणारा आम्ही कुठे विश्वास ठेवतो? पाठ्या आहे ना, कोणाची बी अवलाद येऊ दे, कोणाचा बाप येऊ दे, मॅटर दबून देत नाही मी। कोणी पण येऊ दे, कसले हरामखोर अवलाद उभे राहू दे। धस म्हणतायत की मी त्यांची तब्येतीची विचारपूस करायला गेलो होतो, म्हणजे त्यांचं फक्त छोटूसं एक डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, त्यासाठी थेट हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नव्हती। त्यांना चौकशी करायची होती तर दुसऱ्यांकडनं कोणाकडनं तब्येतीची विचारपूस करता आली असती त्यांना। करायला नकोच होता, कारण लहान विषय नाहीये। या राज्याला काळेमा फासणारं मॅटर झालेलं आहे, क्रूर हत्या झालेली। इतकं सांकळलेलं रक्त, इतके दिलेले फटके या राज्याने कधीच बघितले नाही। एक आदर्श तुमच्याच पक्षाचा सरपंच असणारा संतोष भैया, इतकी क्रूर हत्या झालेली, हिला न्याय देताला असं वाटत होतं। इतक्या लवकर तुमच्याकडून दगेची अपेक्षा नव्हती।